श्रावण मिरगळ. मी आपल्या लाडक्या बाप्पाचं म्हणजे श्री गणेशाचं मी रोल करतो आहे. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. खूप दिवसांपासून माझी इच्छा होती मायथो कॅरेक्टर करण्याची आणि ती मला आज संधी मिळाली आहे. सदू दादू माझ्या प्रिय भक्तांनो, नमस्कार, मी रोहन सकपाळ, कोकण युवा कलाविष्कारमधील एक कलाकार आहे आणि मी ह्या नाटकासाठी दादूची भूमिका साकारतो आहे. आणि हे नाटक दिग्दर्शित केलेलं आहे मंगेश दादांनी आणि याची संकल्पना आहे सुधीर शेठ सरांची. आणि हे नाटक तुम्हाला रोज संध्याकाळी पेठेचा राजा येथे बघायला मिळेल. असंभव नाही देवा, असाच भोवतोय हा मोबाईल जीवाला. त्या विष्णू मास्तरांचा पोरगा ऑनलाईन गेम मध्ये हरला म्हणून जीव दिला त्याने. नमस्कार, मी प्रिया राहुल चव्हाण. मी या नाटकात रखमाची भूमिका करते. नमस्कार, मी भाग्यश्री. मी या जिवंत देखाव्यात शायरीचा रोल करते. द्यायचा का गणपती बाप्पाला शब्द? हो पांढरे शर्टवाले साहेब, द्यायचा का? अंगाशी ज्यांनी लेखन केलं ते म्हणजेच आमचे मंगेश सर आणि ह्याची जी संकल्पना होती ते आमचे सुधीर काका आहे. आणि मी सोहम सकपाळ आणि मी सदूची भूमिका साकार करतोय. धन्यवाद. परवा त्या भिकू किराणवाल्याच्या पोरानं ऑनलाईन गेम मध्ये 3 लाख रुपये घालवले आणि नावाप्रमाणे त्या बापाला केला लावलं. नमस्कार, मी रोहित जोशी. या नाटकाची लाईट्स, तंत्रज्ञान मी हे सगळं करतो आहे. आणि या नाटकाला तुम्ही अवश्य भेट द्या आणि खास करून तुमच्या मुलांना सोबत घेऊन या. साहेब, हा आयत्या वेळी त्यांनी सेट वेगळा केला होता. आमची कन्सेप्ट बदलली आणि त्यानंतर कमी वेळेमध्ये अतिशय सुंदर जो सेट दिसतोय आपल्याला, ही सगळी यांची कलाकुसरी आहे, यांची मेहनत आहे. नमस्कार, मी राकेश कुमावत, मंडळाचा सदस्य. मेसेज जो द्यायचा आहे हा तुम्ही आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की आम्हाला काय मेसेज द्यायचा आहे. सो आम्ही जी घेतलेली मेहनत आहे आणि जो आमचा विषय आहे तो तुम्ही आवर्जून बघायला या आणि नक्की भेट द्या. नमस्कार, मी मंगेश कंक. या नाटकाचं लेखन दिग्दर्शन जरी मी केलेलं असलं तरी ही पूर्णपणे संकल्पना सुधीर शिवलाल शेट यांची होती आणि त्यांच्या या कल्पनेला मी मूर्तरूप देऊ शकलो याचा खरंच मला मनस्वी आनंद होतो आहे. आणि या नाटिकेच्या माध्यमातून आमच्या कलाकारांनी केलेली प्रस्तुती ती पहा व फेसबुक असेल, यूट्यूब असेल, इन्स्टा असेल, यावरती कमेंट करून आमच्या कलाकारांना प्रतिसाद द्या, तुमची प्रतिक्रिया कळवा. बस एवढंच विनंती करेन. आपण अवश्य पेठेच्या राजाचं दर्शन घ्यायला या. धन्यवाद. बालमित्र मंडळाचा अध्यक्ष या नात्याने मी आपणा सर्वांना आव्हान करत आहे की आमच्या पेठेच्या राजाला नक्की एकदा भेट द्या. वर्षी सादर केलेली नाटिका मोबाईल आणि मुले ही पाहायला नक्की या. धन्यवाद.